हाँ अंजलि चेकिंग 1 2 3 4 हे फक्त सगळ्यांनी रिंगर बंद ठेवा रिंगर प्लीज बंद ठेवा हो हो सत्यम कशावर करतोय ॲम्ब्युलन्सवर आहे का हॅलो मग या मोबाईलमध्ये करू या मोबाईलमध्ये चला रिंगर सगळ्यांनी प्लीज बंद ठेवा चला करूया ठीक आहे रोलिंग झाली का मटन सत्यमच नको 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 नाही तर जरासाठी पडतील काहीतरी ताई सध्या राज्यात जो मुद्दा गाजतो आहे तो म्हणजे पार्थ पवार हा मी सुरू करते हा सगळ्यांना नमस्कार गेले काही दिवस म्हणजे 5 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र गाजवणारा जो विषय आहे म्हणजे पुण्यातील अनधिकृत जमीन व्यवहार जो अमेडिया एंटरप्राइजेस LLP या कंपनीने केला त्याचे अनेक खुलासे मी येत्या काही दिवसात करणार आहे आज त्याची सुरुवात मला या GR पासून करायची हा GR आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का निष्पक्ष चौकशी करू शकेल का म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा आता ह्या GR कडे मी परत येणार आहे पण थोड्या वेळाने आता पहिली गोष्ट हा ते 300 कोटीला घेतलं त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरलं नाही अमुक तमुक तमुक माझा पहिला प्रश्न की जे तिथे गायकवाड कुटुंब होतं ज्यांना ती महार वतनाची जमीन मिळाली जी नंतर खालसा झाली ती खालसा झाल्यानंतर त्यांना ती परत कधीही दिली गेली नसताना त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन म्हणजे ती जमीन माझ्या नावावरच नाहीये तर मी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन त्याचा व्यवहार कसा करू शकते पहिला मुद्दा म्हणजे ती जमीन त्यांच्या नावावर होणं अपेक्षित होतं त्याच्यानंतरच हा व्यवहार त्यांना करता आला असता पण शीतल तेजवानी नावाची व्यक्ती ही 11,000 रुपये 30 डिसेंबर 2024 ला भरते त्याचं पत्र ती कलेक्टरना पाठवते 30 डिसेंबर 2024 ला आणि 30 डिसेंबर 2024 पासून कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही तर अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित केलं पाहिजे मुद्दा नंबर 2 ही जी सो कॉल्ड पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती सुद्धा रजिस्टर्ड नाही तर कायदा असा म्हणतो की जेव्हा विक्रीचा व्यवहार असतो आणि विक्रीची सही करायची असते तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी ही रजिस्टर्ड लागते तर ही पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हती मुद्दा नंबर 3 जे आत्ता म्हटलं गेलं होतं आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की हे जे सो कॉल्ड आम्ही कॅन्सल रद्द करून टाकतो आम्ही तो चोरीचा माल परत देऊन टाकतो आणि पोलिसांना सांगतो आम्हाला पकडू नका तर आता ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट असेल तर त्याला
जे गव्हर्न करणारे कायदे आहेत ते काय काय आहेत, तर त्याच्यात 5 कायदे आहेत. पहिलं आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963. त्याच्या सेक्शन 31 ते 33 मध्ये कोण कॅन्सल करू शकतं याचे डिटेल्स आहेत. दुसरं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, तिसरं रजिस्ट्रेशन ऍक्ट, चौथं सिव्हिल प्रोसिजर कोड आणि 5वं लिमिटेशन ऍक्ट. आता कुठलाही व्यवहार रद्द करताना कोण करू शकतं? जर मी जागेची मालक आहे आणि मी कोणाला विकली तर मी किंवा ते घेणारे हा व्यवहार रद्द करू शकतात. पण आताच्या घटनेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही, तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाहीयेत. ती जर पॉवर ऑफ अटॉर्नी सगळी वाचली तर तिला पॉवर ऑफ अटॉर्नी मध्ये त्या गायकवाड कुटुंबानी जे अधिकार दिलेत त्यात कुठले कुठले अधिकार आहेत, तर वकील नेमण्याचे, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे, इतर सगळे अधिकार, कोर्टात केसेस फाईल करण्याचे, डॉक्युमेंटेशन तयार करायचे अधिकार आहेत. पण गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी खतावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत. म्हणून एक तर ती करू शकत नाही. अमेडिया एंटरप्राइजेस कडनं जर लिहिलं गेलं तर एखादा व्यक्ती, आता कायदा काय म्हणतो मी कायद्याप्रमाणे वाचून दाखवते. हे जे पहिलं पत्र आहे ते दुय्यम निबंधक यांनी 7 तारखेला दिलेलं पत्र आहे. ते कोणाला आहे? प्रति अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील. आपण सादर केलेल्या रद्द लेखाबाबत आज तारीख सोळा रोजी तुम्ही हा रद्द लेख शीर्षक दस्तावेज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे. याबाबत पुढील प्रमाणे, मग त्यांनी मुद्दा नंबर 1 आणि मुद्दा नंबर 2 लिहिला. त्याच्यात की तुम्ही इतके टक्के स्टॅम्प ड्युटी, इतके टक्के सेस, अमुक तमुक करून तुम्ही भरायला हवेत. मुद्दा नंबर 2 सुद्धा तसाच आहे. शेवटची ओळ म्हणते, वरील मुद्दा नंबर 1 व 2 मधील बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा, जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल. तर या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात, ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते, ना शीतल तेजवानी करू शकते. कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही, कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात नाहीयेत. तर ही जर रद्द करायची असेल तर त्याचं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारनी कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात. म्हणजे हे आता जे बातम्या चालल्यात ना, 42 कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल, तर 42 कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते, ना अमेडिया करू शकते, ना अजित पवार करू शकतात, ना देवेंद्र फडणवीस करू शकतात. कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही. आता त्याच्यातल्या काही बाबी मी मुद्दाम वाचून दाखवते. हू कॅन सी कॅन्सलेशन? द अग्रीव्ड पर्सन, म्हणजे जसं मी म्हटलं, माझी जमीन असेल तर मी, विकत घेणारा असेल तर तो, किंवा आमचे लिगल एअर्स, किंवा गव्हर्नमेंट अथॉरिटीज जर ही पब्लिक प्रॉपर्टी असेल तर. आणि जसं मी म्हटलं, ही खालसा झालेली जमीन आहे तर हे फक्त रद्द करण्याचे अधिकार हे सरकारकडे आहेत. ते सुद्धा सिव्हिल कोर्ट मूव्ह केल्यानंतरच त्यांना करता येण्यासारखे आहेत. आता सेक्शन पहिलं मी स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट तुम्हाला वाचून दाखवते. त्यात सरळ सरळ असं लिहिलंय की फ्रॉड करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे करण्याचे अधिकार मुळात नाहीच आहेत. तर आता जर अमेडिया कंपनीने हा सरळ सरळ जो फ्रॉड केलेला आहे, त्यांनी जर दस्तावेज कॅन्सलेशनचे म्हणजे रद्द करण्यासाठी मागणी केली असेल तर त्यांना तो हक्क नाही, असं स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्ट मध्ये सेक्शन 31 पासून सगळं लिहिलेलं आहे. त्याच्यातल्या पहिल्या सेक्शनमध्ये म्हणजे सेक्शन नंबर 16. आता हे जे मी बोलतेय ते सगळं माध्यमांकडे PDF मध्ये मी देणार आहे, ते तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा. तर पहिला अधिकार, पर्सनल बार टू रिलीफ स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॅन नॉट बी एन्फोर्स्ड इन फेवर ऑफ अ पर्सन. जर त्यांनी विलफुल फ्रॉड केला असेल अशा व्यक्तीला कॅन्सलेशनचा अधिकार नाही. दुसरं,
हे कोण करू शकतं, तर याच्यात मुद्दा नंबर 32 मध्ये सरळ लिहिलेलं आहे की अ कोर्ट इन इट्स डिस्क्रिशन इफ सो अडजस्ट अँड ऑर्डर ओनली देन कॅन इट बी कॅन्सल्ड. आता मुद्दा नंबर 2, रजिस्ट्रेशन ऍक्ट काय म्हणतं. तर जसं मी कालपासून म्हणत होते की रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये 2 गोष्टी आहेत, सेक्शन नंबर 81 आणि सेक्शन नंबर 82. तर याच्यातलं सेक्शन नंबर 81 काय म्हणतं की जे अधिकारी, जसं ते येवले आहेत, त्यांनी जर चुकीच्या गोष्टी केल्या असतील, ते अधिकारी फ्रॉड करत असतील आणि त्यांना माहिती असून सुद्धा जर त्यांनी फ्रॉड केला असेल, तर सेक्शन 81 खाली पेनल्टीज त्यांना काय काय लागतील याचे डिटेल्स दिलेले आहेत. ही शॅल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 7 years और विथ फाईन और विथ बोथ. आणि आता महत्वाचा सेक्शन 82, पेनल्टी फॉर मेकिंग फॉल्स स्टेटमेंट, डिलिव्हरिंग फॉल्स कॉपी और ट्रान्सलेशन, फॉल्स पर्सनेशन और अबेटमेंट. म्हणजे काय की जर मी खोटा व्यक्ती उभा केला, म्हणजे ज्याचं नाव आता समजा पार्थ अजित पवारच्या ऐवजी दुसरा पार्थ पवार उभा केला किंवा दुसरा दिग्विजय पाटील उभा केला, तर अशा खोट्या व्यक्तींना जर उभं केलं गेलं तर त्याच्यावर त्यांना शिक्षा होऊ शकते, जी 7 वर्ष किंवा त्यांच्यावर फाईन किंवा दोन्ही हे त्यांना होऊ शकते नाही, ही होते. आता ह्याच्यात तिसरी गोष्ट सेक्शन 83 म्हणतं की ऑफेन्सेस पनिशेबल अंडर दिस ऍक्ट shall be triable by court or officer exercising power not less than those of a magistrate. आता सगळ्यात दुसरा गंभीर विषय म्हणजे जो FIR, ज्याच्यात अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव नाही, पार्थ अजित पवारचं नाव नाही, आणि असं सांगितलं की आम्हाला माहित नव्हतं. बावनकुळे तर येऊन म्हणतात की आम्हाला वाटलं ते ज्यांनी सही केली त्यांनी सही केली म्हणून त्यांच्या नावावर FIR केली. तर आता कायदा काय म्हणतो त्याच्याकडे आपण येऊया. तर अमेडिया एंटरप्राइजेस ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे. तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जेव्हा असते तेव्हा त्याचे जे कायदे आहेत ते लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट 2008 हे त्याचे कायदे आहेत. तर आता ही जी मी पूर्ण ऍक्ट तुमच्या पुढे वाचून दाखवते, त्याच्यातला सेक्शन 38 म्हणतो, आणि हे मुद्दाम ऐका, unlimited liability in case of a fraud. In the event of act carried out by limited liability partnership or any of its partner with an intent to defraud the creditors of limited liability partnership or any other person or for any fraudulent purpose, liability of the limited liability partnership and the partners who acted with intent to defraud creditors of fraudulent purpose shall be unlimited for any of those limited liability partnerships. Now आता याचा अर्थ की, आणि त्याच्यात पुढे काय दिलंय, the extent of the partner unless established by limited liability partnership that such act, जर त्यांनी असं सिद्ध केलं पार्थ पवारनी की हे मला माहीतच नव्हतं, हे रजिस्ट्रेशन होणार आहे हे मला माहीतच नव्हतं, तरच फक्त दिग्विजय पाटीलवर ते येऊ शकतं. पण आत्ताच्या घटनेला आपण सगळ्या माध्यमांनी हा पेपर दाखवला आहे. याच्यात कायद्यानी अमेडिया एंटरप्राइजेस LLP, ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत, ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत. याचा अर्थ, आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे, याचा अर्थ पार्थ पवारला आणि अमेडिया एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून. आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की 99% पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि 1% पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे. पण तरी सुद्धा FIR मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही. हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत. आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे. LLP ऍक्ट 2008 प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा FIR झाला पाहिजे. त्याच्यात पुढे असं दिलंय, विदाउट प्रेज्युडिस टू एनी क्रिमिनल प्रोसिडिंग्स विच मे अराइज अंडर द लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स, द लिमिटेड पार्टनरशिप and any such partner or designated partner
or employee shall be liable to compensation to person who has suffered the loss आणि प्रोव्हाइडेड दॅट सच परत तोच मुद्दा आहे की जर त्याला फक्त माहीत नसेल की हा व्यवहार होतोय तरच तो त्याच्यातनं बाहेर पडू शकतो, नाहीतर प्रत्येक पार्टनरला हे भोगावंच लागेल, याची जी शिक्षा आहे ती भोगावी लागेल. आता तिसरा मुद्दा, जर कोणीही सरकारी जमिनीत कुठलाही गैरव्यवहार केला तर त्याच्या लायबिलिटीज किती आहेत, तर त्याच्यावर लागणारे जे क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत ते किती आहेत त्याचे मी डिटेल्स वाचून दाखवते. क्रिमिनल ऑफेन्सेस अँड पनिशमेंट when government land is usurped by forging, manipulating documents, the perpetrators can be charged under several sections of the Indian Penal Code, including Section 420, 466, 468, 471, 441, 442, 447, and other relevant section for destruction of falsification of public documents. आणि याच्यात 7 ते 14 वर्षाची शिक्षा आणि फाईन किंवा दोन्ही याची ती शिक्षेचं प्रोव्हिजनिंग आहे. आता थोडा कमी महत्वाचा मुद्दा म्हणू, पण तोही तेवढाच महत्वाचा आहे की आता ही जी कमिटी बनवली गेली, जसं मी म्हटलं की याच्यात 6 पैकी 5 हे पुण्याचेच अधिकारी असताना पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलाविरुद्ध ही चौकशी होऊ शकेल का, तर ती होऊ शकणार नाही. उपमुख्यमंत्री पदाच्या उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या मुलावर चौकशी होऊ शकेल का, तर ती होऊ शकणार नाही. पण आता याच्यात कोण कोण आहे आणि हे जी माणसं आहेत त्यांनी काय काय केलंय ते याच्यात जिल्हाधिकारी सुद्धा आहेत. आता या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात मला काय बोलावं कळत नाहीये, कारण शीतल तेजवानीनी हे 30 डिसेंबरला लिहिलेलं पत्र आहे ज्याच्यात त्यांनी सरळ सरळ म्हटलंय की 11,000 रुपये आम्ही डीडीने पैसे भरले आणि आता त्या जागेमध्ये आम्हाला ती खाली करण्याचं प्रोसिजर करून देण्यात यावं. त्याच्यात अमेडिया कंपनी आणि त्याच्यात ती हे देखील लावते अनेक्षरमध्ये, आणि याच्यातली कंडिशन नंबर 13 म्हणजे 13 असं म्हणते की बाबा या लोकांनी ज्या वेळेस पैसे ते जमा करतील सरकारकडे तेव्हा हे खाली करणं गरजेचं आहे. पण गरजेचं आहे ते ठीक आहे, पण त्याचं काही प्रोसिजर आहे. त्यांनी ते पैसे भरल्यानंतर त्या मंत्र्यांकडे अर्ज करायला लागतो की ही परत आमच्या नावावर रिट्रान्सफर करा. त्यांचं नाव सातबाऱ्यावर लागलं, त्यांचं नाव प्रॉपर्टी कार्डवर लागल्यानंतर इतर हक्क म्हणून नाही, पहिलं नाव लागल्यानंतरच ते कुठलाही व्यवहार करू शकतात. पण हे चुकीचं, जसं मी म्हटलं, पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन हा सगळा व्यवहार झालाय, हे ॲब्सोल्यूट फ्रॉड आहे. त्याच्यात दुसरं तिसरं काही नावच म्हणताच येत नाही. आता त्याचा पुढचा विषय की तहसीलदार हे जेव्हा पत्र लिहितात 9/6ला, त्या पत्राचं मला वाटतं बहुतेक चॅनल्सनी दाखवलंय. प्रत्येक ठिकाणी मी बघतेय की तात्काळ 24 तासात उत्तर द्या, 24 तासात अभिप्राय द्या, अर्जंट इंटरव्हेन्शन, हे जे शब्द जे मी सिंचन घोटाळ्यात देखील बघितले होते, खास बाब, तात्काळ करा, हे सगळे पुन्हा इथे येताना दिसत आहेत. आणि हे अगदी टिपिकल अजित पवारांचे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं जातं, याच्यात काहीच शंका नाही. आता याच्यात पुढची जी सगळी पत्र आहेत ती आधी तहसीलदार लिहितात बोटॅनिकल गार्डनला. बोटॅनिकल गार्डन असं म्हणतं की आमच्या इकडे 16 जूनला 2025ला अचानकपणे काही लोक आली, त्यांनी दादागिरी केली की जमीन खाली करा, आणि म्हणून तुम्ही कलेक्टरांना त्यांनी पत्र लिहिलं की तुम्ही याच्यात अर्जंट इंटरव्हेन्शन करा. म्हणजे जून महिन्यापासून कलेक्टरांना माहिती होतं, कलेक्टरांनी एसडीओला पत्र लिहिलं, एसडीओनी तहसीलदारला लिहिलं, मग कलेक्टर या चौकशी समितीत कसे असू शकतात आणि ते पण पुण्याचे सगळे अधिकारी, जसं मी म्हटलं, हे या समितीत कसे असू शकतात. आता ही जी पुढची सगळी माणसं आहेत या सगळ्यांना माहिती होतं की हे फ्रॉड आहे. पण एकामध्ये म्हणजे जुलैपासून हे जूनमध्ये पहिलं पत्र बोटॅनिकल गार्डननी 16 तारखेला लिहिलं कलेक्टरना, आणि 30 डिसेंबरला ते शीतल तेजवानीनी लिहिलेलं होतं. तर 30 डिसेंबर 2024 ते आता नोव्हेंबर 2025 कलेक्टरांनी काहीही केली नाही. अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित करा, त्यांच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांचं हे नाव या समितीमध्ये असता कामा नये. आणि माझा चॅलेंज आहे की देवेंद्र फडणवीस असं करणार नाहीत, कारण आताच्या घटकेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यांना ही सगळी मंडळी लागणार आहेत.
पण हे केलं गेलं पाहिजे. म्हणून मी जसं म्हटलं की आत्ताच्या घटकेला मला कायद्याने ही मागणी करायला लागतीये, ती मागणी मी केलीये. आता जर याच्यात काम झालं नाही तर मी आता एसीएस रेव्हेन्यूना पण जाऊन भेटणार आहेत, विकास खरगेजींना, कारण त्यांच्या अध्यक्षतेखाली याची चौकशी होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी जाऊन मांडणार आहे. आणि हा जो मगाशी मी काढून ठेवला पण हे फार मोठं आहे म्हणून मी शेवटचं डॉक्युमेंट दाखवते की ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी मुळात बिलकुल नाहीये. आणि जर ही नीट वाचून बघितली तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत. तर पहिला प्रॉब्लेम की ते रजिस्टर्ड नाहीये, दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत, आणि तिसरा प्रॉब्लेम की ती विक्रीची पॉवर घेऊन उपयोग काय, ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठं फ्रॉड आहे. आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा, तरच याच्यात चौकशी होऊ शकेल. आता या व्यतिरिक्त मी तर मालिकाच करायचं ठरवलंय. माझ्याकडे आता मी हळूहळू सगळे त्यांचे जेवढ्या कंपनीज आहेत, जवळजवळ 69 कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत, त्याच्यात जमिनीचे किती व्यवहार झालेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे. पण आत्ताच्या घटकेला कारण सगळ्याच किचाट व्हायला नको म्हणून कायदेशीर बाबी 2 गोष्टीतल्या मी काढल्या. पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही. सेकंडली हा जो पार्थ पवारला याच्यात बाहेर ठेवलं गेलंय एफआयआर मधनं, तर तात्काळ त्याचं नाव हे एफआयआर मध्ये घातलं गेलं पाहिजे, अमेडिया एंटरप्राइजेसचं घातलं गेलं पाहिजे. कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा. चला, धन्यवाद. अंजलीताई, तुम्ही म्हणताय की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा तुमची मागणी आहे, पण अजित पवारांचं तर म्हणणं असं आहे की मला तो पत्त्यावर माहिती नाही, पार्थ पवारने हे व्यवहार केले हे मला माहितीच नाही. मग याच्यामध्ये आका कोण आहे? तर कदाचित आता अजित पवारांना अशी अनेक उत्तरं द्यायला लागतील. कारण याच्या पुढे मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज, सुनेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज, अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज, आता त्याच्यात कोण कोण आहेत, त्याच्यात किती जमिनी आहेत, या सगळ्याचेच खुलासे करणार आहे. त्यामुळे आता अजित पवारांनी असलं बोलणं बंद केलं पाहिजे. ते परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की 2009 मध्ये माझ्यावर काही आरोप झाले, 15-16 वर्षात ते सिद्ध नाही झाले. प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता. चार्जशीट देखील फाईल झाली होती. बाळगंगा धरणात, कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती. पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या, त्या सगळ्या रिओपन झाल्या, तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही. मात्र ते असे म्हणतात की एकीकडे काही दिवसांपूर्वी माझ्या कानावर आलेलं होतं आणि काही अगदी कारण ते सुरुवातीला पहिल्याच दिवशी जेव्हा विचारलं गेलं ते भांबावले होते आणि तेव्हा ते म्हणालेत की मला कल्पना आहे की असं काहीतरी होत होतं. पण दुसऱ्या दिवशी मला वाटतं फडणवीसांनी त्यांना पट्टी पडवली असेल आणि त्यानंतर त्यांची भाषा बदलली. मग म्हणतात मला माहीतच नव्हतं, मी तर सकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत काम करत असतो. म्हणूनच तुमचा मुलगा काय करतो आणि 300 कोटी ही अजित पवारांसाठी जसं मी म्हटलं चिल्लर रक्कम आहे. कारण जो 72,000 कोटीचा स्कॅम पचवतो त्यांच्यासाठी 300 कोटी ही चिल्लर रक्कम आहे. ते असंही म्हणाले होते की मुलं जेव्हा मोठी होतात ते त्यांचे व्यवसाय करतात, आपल्याला त्यातलं काही माहिती नसतं असंही ते म्हणाले होते. हे पटतं कसं पटेल सांगा ना. कारण त्याच्यात ते असंही म्हणाले की तज्ज्ञांकडनं घ्यायला हवं, आपण तज्ज्ञांना विचारून अमुक व्यवहार करायला हवे, मुलं मोठी झाली तरी त्यांनी तज्ज्ञांचं रेकमेंडेशन घ्यायला हवं असं देखील ते म्हणाले. पण आत्ताच्या घटकेला जसं मी दाखवलं, दुय्यम निबंधक सुद्धा जर म्हणत असतील की हे अग्रीमेंट रद्द करण्यासाठी तुम्ही कंडिशन नंबर 1 आणि कंडिशन नंबर 2 पूर्तता करून ते डॉक्युमेंट आणा, म्हणजे या निबंधकांना सुद्धा कायदा माहीत नाही की हे व्यवहार हे दोघं माणसं
करूच शकत नाही. हा व्यवहार रद्द होऊच शकत नाही या दोन व्यक्तींकडनं. हा जर रद्द करायचा झाला तर सरकारला सिव्हिल कोर्टात दाद मागायला पाहिजे आणि सिव्हिल कोर्टच्या ऑर्डरनीच हा व्यवहार रद्द होऊ शकतो. काही अजित पवार हे दलित विरोधी आहे असं तुम्हाला या एकंदरीत सगळ्या प्रकरणावरून वाटतं का? कारण यापूर्वी सुद्धा जेव्हा काँग्रेसच्या सरकारमध्ये दादा मुख्यमंत्री होते, चंद्रकांत नांडोरेंसोबत त्यांचा निधी वाटपावर वाद झाला होता. आता सामाजिक न्याय विभागाचा निधी सुद्धा त्यांनी वळवलेला आहे. महारत्नाची जमीन हडपण्याचा हा प्रयत्न आहे, कसं पाहताय? मला असं वाटतं की जो माणूस स्कॅमवर स्कॅम करतो आणि तरी पण बिनधास्तपणे म्हणतो, म्हणजे त्यांनी सिंचन घोटाळा तर अख्ख्या महाराष्ट्राने त्याचा कीस फाडलेला बघितला, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकचा घोटाळा बघितला, सगळे साखर कारखाने कसे सगळे घशात घातले 5-5, 6-6 ते सगळे बघितले, जरांदेशवरवर ईडीची इन्क्वायरी चालली होती ती बघितली. ते ही माणसं ना, यांना फक्त पैसा पैसा आणि पैसा लागतो. मग तो कुठूनही यावा, कोणाकडनंही यावा, तो महार असो, कोणी खालच्या म्हणजे बाकीच्या याच्यातले असो, जातीतले असो, कुठल्याही जातीतले असो, धर्मातले असो, त्यांना कशालाचाही फरक पडत नाही. त्यांना फक्त दिसतो तो भ्रष्टाचार आणि पैसा आणि सत्ता. एकीकडे बावनकुळे असं म्हणतात की मला याच्याबद्दल काही माहित नाही, अजितदादा म्हणतात की मलाही कल्पना नाही. नाका घालून या सगळ्या गोष्टी चालल्या की त्यांचेही हात तिथे असतील? नाही, आता बावनकुळेंना या सगळ्या गोष्टी माहित नाही. मग कलेक्टर यांना जे पत्र थेट डिसेंबरमध्ये गेलं होतं, त्यांनी ते वर कळवलं नाही. जर कळवलं असेल तर त्यांनी दाखवावं, नसेल कळवलं तर आपण बावनकुळेंना म्हणू शकतो. पण आत्ताच्या घटकेला हे प्रकरण त्यांना माहित नाही असं मी मानू शकत नाही. आता काल मी असाही एक आरोप ऐकला की हे जे पेपर्स आहेत सुरुवातीचे ते शिंदे गटाकडनं लीक झाले होते, कारण शिंदेना काही मुख्यमंत्री पद हवं होतं म्हणून शिंदेकडनं लीक झाले. कोणी म्हणतं राष्ट्रवादीला आता डच्चू द्यायचा आहे मुख्यमंत्र्यांना म्हणून हे सगळं केलं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत मला वाटतं कोल्हापूरला अजित पवार आणि शरद पवार एकत्र येत आहेत हे ऐकून देवेंद्र फडणवीसांनी हे पेपर लीक केलेत. हे ज्यांनी कोणी लीक केलेत ते आत्ताच्या घटकेला लीक केलेत. पण मला असं वाटतं की हे इतके घाण भ्रष्टाचारी आहेत की यांच्या विरुद्ध आता खरंच पेटून उठण्याची गरज आहे. तुम्ही यापूर्वी सुद्धा सिंचन घोटाळा काढला होता, कुठली कारवाई झाली नाही, दादा त्यातून पण वाचले. मला वाटतं या प्रकरणामध्ये दादांवर कारवाई होईल? मला दादा हा शब्द त्यांच्यासाठी वापरावा असा बिलकुल वाटत नाही. माझ्यासाठी ते अजित पवार आहेत, ते माझ्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि मी त्यांना अजित पवार याच नावाने संबोधणार. त्यांना मी कधी त्यांचा अनादर शब्दाने करणार नाही, पण आदर देण्याच्या पात्रतेचे ते नाही. निवडणुका जवळ आल्या की अशा प्रकारचे घोटाळे बाहेर येतात आणि मला आताच्या घटकेला ते जेव्हा म्हणाले पत्रकार परिषदेत की निवडणुका तोंडावर आल्यावर आरोप होतात आणि आता आणि आरोप होतील, तर त्यांना कदाचित कल्पना असेल की कारण मी तेव्हा अमेरिकेला होते, अमेरिकेहून मी सोमवारी येणार होते, आल्यानंतर मी हे लावून धरेन हे देखील त्यांना कदाचित माहिती असेल, म्हणून त्यांनी आधीच डिफेन्समध्ये म्हणून टाकलं की आता अशी आणि अनेक येणार आहेत. पण ती निवडणूक असो नसो, कधी सिंचन घोटाळा जेव्हा काढला तेव्हा 2012 काढला तेव्हा कुठलीही निवडणूक नव्हती. तर त्याच्यानंतरची जेव्हा आम्ही लढे दिले तेव्हा कुठल्याही निवडणुका नव्हत्या. तर हे सगळं म्हणणं ते लोकांच्या डोळ्यात धूळपेके दुसरं काही नाही. चला, धन्यवाद, थँक्यू. आता जेमते माझा आवाज रिकवर झालाय माहिती थोड़ा तरी. सिंचन घोटाले में निसार खत्री के खिलाफ राज्य सरकार ने सर्वोच्च न्यायालय में अपील क्यों नहीं दायर की है और इसी निसार खत्री को राज्य सरकार 500 करोड़ दे रही है सिंचन घोटाले के तहत, कि ये सच है? आपने काफी हद तक छानबीन की. अगर आप देखेंगे कि ये जो निसार खत्री है इनकी FA कंस्ट्रक्शन, FA एंटरप्राइजेस नाम की कंपनी है जिसको हर जगह पर चाहे वो 5 इरिगेशन कॉरपोरेशंस में से मुझे जहां तक पता है VIDC और KIDC ये दोनों इरिगेशन कॉरपोरेशंस में उनको बहुत ज्यादा डैम के कॉन्ट्रैक्ट्स मिले थे. उसमें जो KIDC का इशू मैंने लड़ा था उसमें उनको 13 डैम के कॉन्ट्रैक्ट मिले थे. ये 13 डैम्स के अगेंस्ट मैं जब हाईकोर्ट में गई थी, हाईकोर्ट ने इंक्वायरी कमीशन बिठाया था जिसमें SIT थी विथ ऑफ ED एज वेल एज ACB, और ये सारी जो
इन्वेस्टिगेशन चालू थी, इसको ओवरनाइट जो स्वेरिंग इन हुआ, जिसमें देवेंद्र फडणवीस और अजीत पवार इन्होंने स्वेरिंग इन सेरेमनी किया, उसके एक दिन पहले ये सारी केसेस क्लोज कर दी गई थी। और अभी ये सेम निसार खत्री को 500 करोड़ के करीब कुछ पैसे हैं जो उनको वापस यही सरकार, देवेंद्र फडणवीस की सरकार अगर दे रही है, तो इससे ज्यादा दर्द की बात हमारे जैसे एक्टिविस्ट के लिए हो ही नहीं सकती। पहिल्या दिवशी जेव्हा दादांना माहिती पडलं या प्रकरणामध्ये, तर आपण बघतोय की पहिल्या दिवशी दादा थोडे भडकलेले बघायला मिळाले, अस्वस्थ बघायला मिळाले. दुसऱ्या दिवशी जेव्हा वर्षावरती मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना बोलवून घेतलंय, त्यामध्ये एकंदरीत हे ठरलंय की या प्रकरणात मार्ग कसा काढायचा, तोडगा कसा काढायचा. जेव्हा माध्यमांशी बोलायला वर्णी डोममध्ये उपमुख्यमंत्री आणि सोबत असलेले प्रफुल्ल पटेल आले, तेव्हा या प्रकरणात एकंदरीत पण हा चौकशीचा फार्स आहे असं तुम्हाला वाटतंय का, की मॅनेज केलेला आहे सर्व? चौकशीचा कम्प्लीट फार्स आहे. पहिलं म्हणजे त्या FIR मध्ये पार्थ पवारचं आणि अमेडियाचं नाव नसणं हा त्याच्यातली पहिला स्कॅम आहे असं मी म्हणेन. आणि देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार आहेत. त्यांनीच यांना मार्ग सांगितला असेल की तुम्ही रद्द करण्याचा हे टाका, ऍप्लिकेशन टाका, आणि ते रद्द करण्याचं ऍप्लिकेशन टाकल्याबरोबर सगळ्या माध्यमांमध्ये आपण सांगून देऊ की हा विषय संपला आणि रद्द झालं. पण आता त्यांना कळेल की हे रद्द करता येणार नाही, ही सरकारी जमीन आहे. आणि जसे मी सगळे कायदे वाचून दाखवले, कुठलेही 5 कायदे आहेत, 5, आणि एकही कायद्यात हे रद्द करता येणार आहे अमेडियाकडनं किंवा शीतल तेजवानीकडनं असं शक्यता नाही. ताई, मराठीमध्ये निशार खत्रीचं करून घेऊ, मला पण विचारलं. ताई, काय सांगाल, 500 कोटीच्या निधी आहे त्यांना निशार खत्रीला दिलं गेलं. मागच्या 10 वर्षापासून सेशन कोर्टामध्ये जेव्हा ती घोटाळ्या प्रकरणी त्यांच्या केस चालू, कशा पाहतात? प्रत्येक प्रकरणात आता FA कन्स्ट्रक्शन आणि FA एंटरप्राइजेस नावाच्या 2 कंपन्या होत्या ज्यांना अफाट प्रमाणात सिंचनाची कामं मिळाली होती. आणि त्या प्रत्येक ठिकाणी हा FA कन्स्ट्रक्शनचा निसार खत्री हा जेलची हवा सुद्धा खाऊन आला. 90 दिवस जेलमध्ये राहून जेव्हा चार्जशीट सुद्धा फाईल केलं गेलं नाही, बेलवर बाहेर आल्यानंतर चुपचापणे डिस्चार्ज ऍप्लिकेशन ठाणे कोर्टात टाकलं. आणि हे जे सगळं करत गेले, त्याच्यानंतर त्यांनी सगळे परत कॉम्पेन्सेशन मागितलं. आता जी धरणं त्यांनी काहीही केलेली नव्हती, ज्याच्यात काहीही काम नव्हतं केलं, अशा धरणांसुद्धासाठी जर त्याला पैसे दिले गेले, तर हे अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. तुम्ही म्हणतात त्यांना सगळं फुकट लागतं, माफ लागतं. आणि तेच अजित पवार आणि तेच देवेंद्र फडणवीस जर निसार खत्रीच्या घशात 500 कोटी घालत असतील, याच्यापेक्षा जास्त दुर्दैव होऊ शकत नाही. आणि हा आमचा ऍज अन ऍक्टिव्हिस्ट हा डिफीट आहे आमचा. आता शेवटचा प्रश्न, शीतल तेजवानीने ज्या पद्धतीने डॉक्युमेंट रजिस्टरच नसताना आणि सहीचे अधिकार नसताना सुद्धा सही केली, आणि त्यामुळे हा व्यवहारच मुळात होऊ शकत नाही. झी24 तासने जेव्हा हे डॉक्युमेंट्स सगळ्यात पहिल्यांदा समोर आणले आणि माध्यमांद्वारे सगळ्यांना दाखवले, त्यावेळेस सुद्धा पार्थ पवार यांची या डॉक्युमेंट्सवर सही आहे आणि शीतल तेजवानीच्या नावाने हे डॉक्युमेंट्स आहे हे दाखवलेले आहे. मात्र हा जो व्यवहार झी24 तासने समोर आणलेला आहे, हा व्यवहारच गैरलागू म्हणायचा का? आणि शीतल तेजवानी आता पळून देखील गेली आहे. आता याच्यातल्या सगळ्या मुद्द्यांवर बोलू. पहिलं म्हणजे शीतल तेजवानी हा व्यवहार करूच शकत नाही, कारण तो व्यवहार करण्यासाठी डॉक्युमेंटवर गायकवाड कुटुंबाचं नाव हे फक्त इतर हक्कात सातबाऱ्यावर आधी होतं. तो सातबारा बंद झाला. त्यानंतर जे प्रॉपर्टी कार्ड आलं त्याच्यात फक्त 29 नावं या कुटुंबाची आहेत. जवळजवळ त्याच्यात 350च्या वर नावं आहेत. कारण आता ही जी 271 नावं आपण बघितली, त्याच्यापैकी जवळजवळ 50 लोक हे मयत झालेले आहेत. त्यांचे वारस त्याच्यावर लागल्यानंतर 350 ते 340 लोक आता आहेत जे डॉक्युमेंट्स शीतल तेजवानीकडे नव्हते. आता मुद्दा नंबर 2, ते डॉक्युमेंट पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हतं. मुद्दा नंबर 3 की हे अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट मध्ये सुद्धा त्यांच्या वतीने सही करण्याचे अधिकार हे शीतल तेजवानीला नव्हते. आणि ही जर शीतल तेजवानी आज पळून गेली असेल तर तिच्या विरुद्ध शोध झाला पाहिजे, तिला अटक झाली पाहिजे, दिग्विजयला अटक झाली पाहिजे आणि पार्थ पवारला देखील अटक झाली पाहिजे.